सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, रविवार आणि गुरुवार दरबारचा कामकाजाचा दिवस तथा जनता दरबार असतो। जगातून, देशातून, राज्यातून असंख्य भाविक स्वामींना नतमस्तक होण्यासाठी, आशीर्वाद मागण्यासाठी दूरवरून बहुमोल वेळ खर्ची घालून येतात। आणि या भूमीची विशेषता आहे, या भूमीत आपला पदस्पर्श झाल्याबरोबर घरी जाईपर्यंत स्वामींच्या अनुभूती येतात। म्हणून आपणाला गुरुजींनी मगा सूचना दिली, त्या सूचनेचं कृपया आपण पालन करावं। तथापि आज रविवार आहे, सकाळी भोपाळीनंतर आपण श्री खंडेरावांचं मल्हारी सप्तशती हा ग्रंथ कुलधर्म या नात्यानं असंख्य भाविकांना खंडोबा कुठला आहे, काय आहे ते माहीत नाही, परंतु प्रत्येक घरापर्यंत खंडेराव हे आपले कुळाचे वडील आहेत आणि मातोश्री पार्वती तथा भगवती या आपल्या मातोश्री आहेत। भगवान शिव हे विश्वाचे पिता म्हणजेच खंडेराव आहेत, हे बऱ्याच जणांना अजून माहीत नाही। म्हणून वर्षातून एकदा तरी खंडोबा आणि देवीला जाऊन त्यांचा आशीर्वाद मागून त्यांचा सन्मान करायचा असतो। त्यामुळं आज ज्या आपण काही समस्या विचारलेल्या आहेत, विचारणार आहेत, त्यात मुलांच्या शिक्षणाच्या आहेत, मोठ्या प्रमाणात मुलामुलींच्या विवाहाच्या समस्या आहेत, अपत्याच्या समस्या आहेत, आजारपणाच्या समस्या आहेत। इथे डॉक्टर लोक त्यासाठी दूरवरून आलेले आहेत, तेही दिवसभर व्याधीग्रस्तांना, रुग्णांना मोफत उपचार करणार आहेत। म्हणून या कार्याअंतर्गत आपण काय काय काम करतो हे प्रथम आपणाला माहीत हवं। त्यानंतर घरकुलाचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, डोक्यावरच्या कर्जाचा प्रश्न आहे, असे कितीतरी डझनभर प्रश्न पैकी आपण घेऊन आलेले आहात। काही व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तींचे प्रश्न आहेत, असे डझनभर पैकी आपण अनेक प्रश्न घेऊन आलात। आणि हे सर्व प्रश्न विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा, पण तोंडी न बोलता लेखी स्वरूपात आलेल्या सर्वांचेच प्रश्नांना लेखी उत्तरं दिली जातात। ते किती लोक असो, 1,00,000 आले तरी आम्ही हारणारी माणसं नाहीत, त्यांना लेखी उत्तरं देणारी आहेत। म्हणून आपण थोडं शिस्तीचं पालन केलं तर सर्वांना त्याचा फायदा नक्कीच होईल, त्यात दुमत नाही। म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या सेवेतून समस्यामुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन आणि आपल्यामध्ये धर्म, संस्कृती, देश याविषयी आपुलकी, सेवेकरी हा देशभक्त झाला पाहिजे, या सर्व बाबींचं प्रशिक्षण तथा मार्गदर्शन या कार्याच्या 18 विभागातून केलं जातं। त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे। म्हणून आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी बोलवलेले आहेत, त्यांनी आपला परिचय देऊन शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना जर आपण एकत्र आणलं, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, न्याय, तर शिक्षकांनी कसं शिकवावं, पालकांनी कसं वागावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, याचा जर मेळ घातला तर त्याचा खूप चांगला परिणाम कुटुंबांवर होऊन प्रत्येक कुटुंबामध्ये
पुंडलिक किंवा श्रावणबाळ तयार होऊ शकतो की जेणेकरून आपलं म्हातारपण वार्धक्य आहे ते पुढच्या पिढीवर अवलंबून आहे आणि पुढची पिढी जर श्रावणबाळासारखी झाली तर तुमचं म्हातारपण सुखात जाईल. त्यासाठी संस्कार करावे लागतात. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच देश टिकेल. हे संस्काराचं नातं देशाशी धर्माशी आहे. म्हणून याची बांधिलकी या कार्यानं गावनिहाय, तालुकानिहाय, जिल्हा, राज्य, देशनिहाय गावागावापर्यंत पोचवण्याचं हे एक अभियान सुरू केलेलं आहे. अर्थात हे अभियान सर्व 18 विभाग विनामूल्य आहे. फक्त आपला वेळ तथा समयदान याची प्रत्येकाला जरूर आहे. तुम्ही वेळेचं किती दान करता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जेवढं वेळेचं दान कराल तेवढं राष्ट्र हे भक्कम होईल, संस्कृती मजबूत होईल. त्यानुसार गर्भसंस्कार, शिशुसंस्कार हे उपक्रम त्या अंतर्गत या कार्यातून सातत्यानं केले जातात आणि आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी हा सर्व खटाटोप सेवा कार्यातून सातत्यानं चालू आहे. तर दुसरा विभाग प्रश्न उत्तर विभाग आहे. तेही प्रतिनिधी आपला परिचय करून देत आहेत. विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा आर्तपीडित, दुःखित, मुमुक्षित, उद्ध्वस्त झालेले प्रपंच दुरुस्त करण्याचं काम प्रश्न उत्तर विभागातून केलं जातं, अर्थात विनामूल्य. म्हणून इथे आलेल्या आम जे भाविक आहेत त्यांना सुटकेचा निश्वास टाकता येईल आणि घरी जाईपर्यंत काहीतरी चांगली बातमी तुम्ही आमच्यापर्यंत आणाल म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे. नुकतंच कालच्या आठवड्यात आपण तुळस बाळकृष्ण विवाह केलेला आहे. प्रतिवर्षी बाळकृष्ण आणि तुळस यांचा आपण का विवाह करत असू याचाही आपण कृपया मागोवा घ्यावा आणि देवावर टाकलेल्या ज्या अक्षता आहे त्या आपण सांभाळून ठेवल्या असतीलच. ज्या मुलामुलींची विवाह प्रलंबित आहेत अशा मुलामुलींच्या डोक्यावर पालकांनी शुभवारी शुभतिथीवर त्या अक्षता जर टाकल्या, अतिशीघ्र न जमणाऱ्या प्रलंबित असणाऱ्या मुलामुलींचे सुद्धा विवाह लवकर जमतात. एवढं सामर्थ्य देवावर टाकलेल्या अक्षतांचं आहे. त्या अक्षतांमध्ये खूप मोठी ऊर्जा आहे. अ म्हणजे आशीर्वाद, क्ष म्हणजे क्षमा, ता म्हणजे तादाम्य. जीवनाची तेरीच त्यात भरलेली आहे, ऊर्जा त्यात भरलेली आहे. म्हणून त्या अक्षता असतील सांभाळून ठेवलेल्या त्या आपण इतरांना वाटा. ज्यांच्याकडं नसतील त्यांनी आमच्या विवाह मंडळाकडून घेऊन जा. विवाह मंडळ उभं आहे, त्यांना तुम्ही थोड्या वेळानं भेटा, घाई करू नका, शांतपणे त्या घेऊन जा. दुमत नाही, सर्वांपर्यंत मिळतील एवढ्या अक्षता आहेत. म्हणून त्या दृष्टीनं आपण त्या अक्षतांचा अत्यंत सन्मानपूर्वक श्रद्धेनं त्याचा वापर करावा आणि मुलामुलींची विवाह करताना बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं साखरपुड्यासारख्या उपक्रमात जर विवाह केली डोक्यावर कर्ज होणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आत्महत्या पीडित शेतकऱ्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? भारताचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुलामुलींचं रक्षण कोण करेल? हा मुद्दा ऐरणीवर आहे. सरकार करणार नाही हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून आपणाला जे उद्योजक आहेत ताटातलं एक घासभर आणणं अशा लोकांपर्यंत जर आपण पोचवलं
आणि गरिबांच्या मुलामुलींची लग्न जर आपण मोफत लावून दिली, अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य त्यांना मिळणार आहे। उगाच लग्नामध्ये दारू गोळा हवा तेवढा अनावश्यक खर्च करतात ऐवजी बिना हुंड्यानं लग्न करून उरलेला पैसा गरिबांच्या मुलामुलींची विवाह केली तर काय हरकत आहे? हे विचार आपण सहानुभूतीपूर्वक जनतेपर्यंत कृपया आर्जावून पोचवावेत। म्हणून कळकळीचं निवेदन आहे की आपल्याला विवाह मंडळातून या सामाजिक सद्भावना, कौटुंबिक सद्भावना जनतेपर्यंत आपल्याशिवाय कोणी पोचू शकत नाही। म्हणून एक कळकळीचं निवेदन आहे। म्हणून या कार्यातून 20% अध्यात्म, 80% सामाजिक बांधिलकी या कार्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी पत्करलेली आहे। त्यांनाच सेवेकरी म्हणतात। म्हणून पैकी आपण मगाशी खूप जणांनी हात वरती केले, ही आनंदाची बाब आहे, धन्यवादाची बाब आहे। आणि या वाक्याशी, या कृतीशी आपण आयुष्यभर आपण जोडलेले असणं क्रमप्राप्त आहे। म्हणून आपण विवाह मंडळाचं हे कार्य जनमानसापर्यंत, कौटुंबिक, वैयक्तिक, सामाजिक स्तरापर्यंत ते आपणाला पोचवायचं आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही। पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी कृषी गीता घेऊन आलेले आहेत। सध्या काही महिन्यापासून कृषीची बाब चिंताजनक आहे। खरीप तर गेलेलं आहे, रब्बीची गॅरंटी नाही। शेतकरी बळीराजा हतबल निराश झालेला आहे। आत्महत्या घेण्याचं तो नावच घेत, म्हणजे आत्महत्या एवढ्या वाढल्यात, थांबायचं तो नाव घेत नाही। अशी अवस्था देशात आणि राज्यात आपणा सर्वांना विदित आहे। गेल्या काही महिन्यात या कार्यानं आणि सर्व समर्थ सेवेकऱ्यांनी बळीराजाला यथाशक्ती मदत करण्याचं कृतसंकल्प केलेला आहे, तो चालू आहे। त्यात भूमिहीन झालेले शेतकरी आहेत। एका वासराशी त्या पुरातून, ओल्या दुष्काळातून ते बाहेर आलेले आहेत। जमिनी, घरं पडून वाहून गेली। अशा शेतकऱ्यांना अन्नाची पाकिटं, वस्त्र, शालेय साहित्य त्यांच्या मुलांना ते पुरात वाहून गेलं। असं हे सारं मदत कार्य सेवेकऱ्यांच्या माध्यमातून, केंद्रांच्या माध्यमातून आपण करत आहोत। हे दीर्घकाल आपणाला करावं लागणार आहे। काही जमिनी खरडून गेल्या, त्या रब्बी पिकालासुद्धा योग्य राहिलेल्या नाहीत। म्हणून अशा हतबल निराश झालेल्या शेतकऱ्यांना थोडा मदतीचा हात आपणाला देणं क्रमप्राप्त आहे। सरकार करेल न करेल, परंतु आपणाला करणं क्रमप्राप्त आहे। हे माणुसकी शास्त्र आहे। म्हणून कृषी विभागातून शेतकऱ्यांचं मनोबल आणि मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्याचं काम, जेणेकरून तो आत्महत्या करणार नाही, अशी कृती आपणाला करणं क्रमप्राप्त आहे। हे माणुसकी शास्त्र आहे, हे बाहेर कोणी सांगत नाही। म्हणून आपणाला हे करणं क्रमप्राप्त आहे। त्या दृष्टीनं आपण कृषी विभागातून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला मार्गदर्शन करण्याची व्यवस्था तालुका जिल्हा स्तरावर केलेली आहे। वेळोवेळी शेतकरी मेळावे घेतले जातात, महोत्सव घेतले जातात, राज्यातल्या देशातल्या कंपन्या बोलवल्या जातात आणि अनेक कंपन्या अशा सेवेकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मुलांना मागणी करतात, तू आमच्याकडं कामाला ये, तुला तुझ्या पायावर उभं करू। अनेक कंपन्यांनी मागील वर्षभरात महाराष्ट्रात सुमारे 4,500 शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं केलं। त्यांना 50,000पर्यंत त्यांना मानधन दिलं। म्हणून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं प्रस्ताव करण्यासाठी
या साऱ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या हिताच्या या कार्यातून सातत्यानं मांडल्या जातात, केल्या जातात. शेतकरी सुखी तरच जग सुखी या उक्तीप्रमाणे आपणाला कृषीशास्त्राला पुढे नेणं क्रमप्राप्त आहे. परंतु निसर्ग आपल्या हातात नाही. अजूनही पाऊस सांगितलेला आहे, तो किती दिवस येईल, केव्हा थांबेल हे कुणालाही माहीत नाही. म्हणून या साऱ्या बाबी आणि हा घटनाक्रम यावर सेवेनंच आपणाला मात करता येणार आहे. म्हणून मागच्या चातुर्मासामध्ये आपण श्रावण महिनाभर शंकराच्या सेवेत आपण मग्न होतो. भाद्रपद महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भागवत पारायणं केली. दिवाळीपर्यंत सातत्यानं दुर्गा सप्तशतीचे पारायणं केली आणि गेल्या 4 महिन्यापासून आपण या संकटांवर मात स्वामींशिवाय कोणी करणार नाही म्हणून श्री स्वामी समर्थ हा जप 12 लक्ष लिहिण्याचं काम वैयक्तिक स्तरावर आपणाला सांगितलेलं आहे. इथे पुण्या मुंबईच्या लोकांनी अग्रेसर होऊन त्यांनी 6 लक्षापर्यंत मजल मारलेली आहे आणि 6 लक्ष त्यांचा जप लिहूनही झालेला आहे. ज्यांना माहीत नाही त्यांनी आजपासून सुरुवात करावी. जो कोणी भाविक आणि मुमुक्षित 12 लक्ष स्वामींचा जप करेल त्याच्या जीवनात कुठल्याही समस्या शिल्लक राहणार नाहीत. त्याचा योगक्षेम स्वामी चालवतात. म्हणून इथे एक वही ते दाखवत आहेत. त्या वहीवर स्वामींचा जप लिहिणं चालू आहे. 12 लक्ष जप झाल्यावर त्या साऱ्या वह्या आपण दत्तपीठांमध्ये पाठवणार आहोत. प्रामुख्यानं पिठापूर, कुरवपूर, वाडी, गाणगापूर या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि निश्चितपणे पुढील पिढीसुद्धा तुम्हाला विचारेल, आमच्या वाडवडिलांनी केलेला जप गाणगापूरला पाठवलेला आहे. तो निश्चितपणे मोठा आशीर्वाद प्रत्येक कुटुंबियांच्या खात्यावर जमा होणार आहे. वेळेचं बंधन नाही. तुम्ही 24 तास फावल्या वेळेत स्वामींचा जप लिहू शकता आणि अनुभव घेऊ शकता. नुसतंच लिहायचं नाही, त्याचे अनुभूती मिळते. म्हणून हे काम आगामी पुढील वर्षासाठी आपणाला करायचं आहे. पुढील वर्षातही बरंच काही वाढून ठेवलेलं आहे. त्यात निसर्ग आपत्ती आहे, सुनामी आहे, भूकंप आहे, 3रं महायुद्ध आहे. हा सारा घटनाक्रम घडणार आहे आणि यावर फक्त आध्यात्मिक सेवेच्या चिंतनातून त्याची तीव्रता कमी करण्याचं काम, वित्त आणि मानवहानी घटवण्याचं काम या सेवेतून आपणाला करायचं आहे. म्हणून सांगण्याचं हे प्रयोजन. पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य सेवा म्हणून डॉक्टर लोक आलेले आहेत. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून डॉक्टर लोक आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातून आलेले आहेत, नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत. इथे बहुतांशी जिल्ह्यातून प्रतिनिधी आज आपल्यात आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात बघा. शेवटची भेट घ्यायला हताश निराश झालेले जे रुग्ण आहेत त्यांना उभारी देणं, मनोबल वाढवणं, त्यांना निरोगी जीवनाची वाटचाल करण्यास आरंभ करणं हे सोपं आहे. ते आपणाला हा जो दवा आहे कॅन्सर मुक्तीचा आहे. त्याचं नाव सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूळ आहे. बिना केमो, बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया असणाऱ्या दव्याचं वैशिष्ट्य आहे. अर्थात दवा थोडा कडू तुरट आहे, तो डोळे झाकून घ्यावा लागतो. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचे कॅन्सर आहेत त्यांच्यासाठी हा रानभेंडीर संजीवनी आहे. त्याचा आपण अवश्य वापर करून बघा. ज्यांच्या पोटात शरीरात कुठे गाठी आलेल्या आहेत
कॅन्सरचे असतील, अन्य असतील, त्यांनी हा वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून तो अन्नाच्या पोटी अर्धा कप गर प्राशन केला. साधारण 3 ते 4 आठवड्यात त्या गाठी गळून पडतात, त्याचं पाणी होतं. काही करायची गरज नाही. त्यासाठी काही पथ्य सांगितलेली आहे पेपरवर. त्या पेपरच्या पाठमोर भागामध्ये कॅन्सर बरा होण्यासाठी काही पथ्य दिलेली आहेत. त्यात वांगी, मका, उडीद, बाजरी, हिरवी मिरची या बाबी आपण वर्ज्य कराव्यात. म्हणून कृपया या बाबी जर आपण आणि इतरांनाही जर वर्ज्य केल्या तर आपण त्या आजारापर्यंत पोचणार नाही. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक, आजारापेक्षा पथ्य महत्त्वाची असतात आणि ती पथ्य जर आपण पाळली तर आपलं जीवन आपल्या हातात, निरोगी जीवन आपण जगू शकाल. म्हणून हा सल्ला, ही माहिती, इथे डॉक्टर लोक उभे आहेत, ते आपणाशी दिवसभरासाठी सेवेत तैनात आहेत. आपण त्यांच्याशी फावल्या वेळात संवाद, विचारणा साधू शकता. तसं आमच्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यात डझनभर औषधं आहेत. त्याचा ओळख परिचय असणं महत्त्वाचं आहे. त्यात हळद आहे, जिरं आहे. जिऱ्यामध्ये एवढी ऊर्जा आहे की प्लेटलेट ज्यांच्या कमी झालेल्या आहेत, हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, हृदयविकाराचे त्रास आहे, त्यांनी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, 3 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येतात. रुपया लागत नाही. तुझे आहे तुझं पाशी, तुमच्या घरात सगळं आहे. माहिती घेणं महत्त्वाचं. म्हणून अधिक माहिती घरगुती आयुर्वेद या ग्रंथाची जर आपण पानं चाळली तर स्वयंपाक कसा करावा हे भगिनींना सांगण्याची गरज पडणार नाही. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून ग्रंथ हे आपले गुरु आहेत. त्याचं वाचनही त्या पद्धतीत आपण सहानुभूतीपूर्वक करावं, त्याचं मनन, चर्वण, चिंतन करावं, हे कळकळीचं आवाहन. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं आरोग्य अबाधित राहणं हा सर्वात मोठा आशीर्वाद स्वामींकडून आपण घ्यावा. अन्य मागण्या कधी आपल्याला मागता येतील, पण आपलं आरोग्य धड असणं हीच माग आपण स्वामींकडे मागावी. म्हणजे बाकीच्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूविषयी शंका, समाधान, कुठल्या दिशेला काय असावं नसावं, दरवाजे कुठे असावेत, घरात बंद पडलेली घड्याळं नसावीत, फुटलेले भांडे, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, किचन ओट्याला काळा दगड, हे आजारपण आणि डोक्यावर कर्ज वाढवणाऱ्या बाबी आहेत. म्हणून ज्यांच्या घरात किचन ओट्याला काळा दगड आहे अशा भगिनींनी हातवरती करावेत. सोपा उपाय त्यांना या ग्रंथातून मिळणार आहे. घरी गेल्यावर घाबरून न जाता पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट जर त्याला मारला तर अन्य बाकी गोष्टी करण्याची गरज नाही. इतकं सोपं आहे. म्हणून या सर्व बाबी खबरदारीनं आपण त्याचं पालन करावं. आपणाला त्याच्या त्वरित अनुभूती येतील. आणि हे इतर भगिनींना आपण सांगा, आपल्यापुरतं ठेवू नका. आपण उद्धरुणी उद्धरिले जगा या उक्तीप्रमाणे आपण ही सारी शास्त्र जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक सांगावीत. अन्य अजून सांगण्यासारख्या बऱ्याच बाबी आहेत. अधिक माहिती हे आमचे इंजिनियर लोक दिवसभरासाठी आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर पुढचा विभाग वकील आणि न्यायमूर्ती लोक आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन कायद्यासंदर्भात आध्यात्मिक आणि कायदा
या सर्व बाबींवर अध्यात्म हे कायद्याच्या चौकटीत कसं बसवावं याविषयी ते मार्गदर्शन दिवसभरासाठी करणार आहेत. ज्यांना केंद्रासंदर्भात अनेक मार्गदर्शन हवं आहे. दत्त जयंतीचा सप्ताह जवळ आलेला आहे. त्या दृष्टीनं 4थ्या शनिवारी 22 तारखेला सप्ताहाविषयी चिंतन बैठक त्र्यंबकेश्वरला घेतली जाणार आहे. त्याला लागणारा जो केंद्र प्रतिनिधीनी आहे संरक्षण नारळ तो आधी न नेता आपण त्याच दिवशी त्र्यंबकहून घेऊन जायचं आहे हे सर्वांना सांगा. इथे आजच नागपूरचे लोक न्यायला आले होते. एवढ्या आधी नेता येत नाही. म्हणून आपणाला एका कामात अनेक कामं करण्याची सवय असावी. त्यासाठी उगाच भटकंती करणं उचित नाही. म्हणून या सर्व बाबी आपण करताना या पुढील विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. ज्यांना दत्तपीठांवर श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी जायचं आहे त्यांची यादी आमच्या प्रतिनिधींकडे पाठवावी की ज्यांना पिठापूर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, त्र्यंबक या ठिकाणी जायचं आहे. त्यांनी यांच्याकडे आपली नावं आधीच आत्ताच द्यावी म्हणजे तिथे आपली गैरसोय होणार नाही. त्या दृष्टीनं आपण पुढचं पाऊल टाकावं. सोबत स्वयंरोजगार विभाग, पर्यावरण प्रकृती विभाग, पशुगोवंश विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, प्रशिक्षण विभाग, युवा प्रबोधन विभाग, देश विदेश अभियान विभाग आणि दुर्ग अभियान विभाग या सर्व आणि याज्ञिके विभाग या सर्वांनी आपला परिचय देऊन या कार्याअंतर्गत या विभागातून काय काय कामं केली जातात हे जनतेला आपण सांगावं. अजून जनता अनभिज्ञ आहे. त्यांना अजून या कार्यातून काय कामं केली जातात हेच माहीत नाही. त्यामुळं मोठा गोंधळ होतो. म्हणून या कार्यातून सेवामूल्य आणि धर्माचं देशाचं काम म्हणून ही 18 कामं सातत्यानं गाव केंद्र सातत्यानं न्याय केली जातात. जिथे साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र आहे त्यांनी हे विभाग ग्राम अभियानातून जनतेपर्यंत पोचले. म्हणून हे कळकळीचं आव्हान आहे. आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता भारतीय संस्कृती हा आमच्या माता भगिनींकडे सुपूर्द केलेला विभाग त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा की आगामी पुढील महिन्यात येणारे जे सण आहेत त्याची माहिती हा भगिनी वर्ग देणार आहेत. उद्याच्या 12 तारखेला कालभैरव जयंती आहे. 15 तारखेला कार्तिकी वद्य एकादशी आहे. त्यानंतर नामसप्ताह आहे, चंपाषष्ठी आहे, षडनवरात्र आहे. तारीख 23 ते 27 जागतिक कृषी महोत्सव नाशिक येथे आयोजित केलेला आहे. तिथे मराठी अस्मिता 5 दिवस रात्र भगिनींसाठी त्याची मांडणी केली जाणार आहे. तिथे पायावर उभं करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना बोलवलेलं आहे. त्यांनी आपली शिक्षणासंदर्भात असणारी कागदपत्र कंपन्यांना द्यायची आहे. या सर्व बाबी सहसा कोणी करत नाही. ही एका क्षेत्रात ही सारी कामं जनतेच्या अडलेल्या साऱ्या समस्या मांडण्याला एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे. त्याचा आपण सहानुभूतीपूर्वक कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. आज भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. एक व्यसनाधीनता, 2 डोक्यावर कर्ज. या दोन्ही प्रश्नांना भगिनी उत्तर देणार आहेत की ज्या भगिनी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करून ते तीर्थ व्यसनाधीन लोकांना देतील ते व्यसनाधीन लोक हयात निर्व्यसनी शाकाहारी होतील. म्हणून त्यांनी शंकराच्या पिंडीच्या सेवेचा लाभ घ्यावा. ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे किंवा वाढतं आहे
त्यांनी सेवा श्रीयंत्राची करावी. हे श्रीयंत्र आहे, यावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करून दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ घेऊन त्यावर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश आणि श्रीसूक्ताचं वाचन केल्यास 3 आठवड्यानंतर डोक्यावरचं कर्ज हळूहळू खाली येतं. आणि प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करावा. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला वाटीभर शिऱ्याचा प्रसाद करतात, सत्यनारायण करतात, त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेले आहेत, परंतु जे हात वरती नाहीत त्यांना सांगण्याचं काम तुम्ही करावं, त्यांचंही भलं होईल. म्हणून आपण त्यांनाही एक मार्गदर्शन करावं. हा बिना खर्चिक सत्यनारायण आहे. हा प्रत्येक भगिनींनी दर पौर्णिमेला घरचे घरी करावा, एक कळकळीचं आवाहन आहे. त्याला मूठभर गहू, मूठभर तांदूळ लागतात, फार लागत नाही, आणि वाटीभर शेऱ्याचा प्रसाद लागतो. त्याचं लागणारं मटेरियल तुमच्याकडे आहे. म्हणून त्याप्रमाणे आपण अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत समयदान त्यामध्ये दिलं तर आपणाला अनुभूती येईल. म्हणून ह्या अत्यंत प्रामाणिक पारदर्शक बाबी भगिनींपर्यंत कृपया पोचवाव्यात, एवढंच कळकळीचं सांगून अधिक वेळ न घेता आपणाला पुढील वेळेत दिवसभरासाठी पुढचे कार्यक्रम व्यस्त आहेत. म्हणून त्याही वेळात आणि मधल्या वेळात आपणाला अनेक भाविकांना मल्हारी सप्तशतीचं वाचन करायचं आहे. ज्या भगिनींना सप्तशती वाचायची आहे त्यांना यज्ञामध्ये सवलत आहे, मुभा आहे, त्यांनी सप्तशतीचे पाठ यज्ञ विभागात वाचावेत. म्हणजे आई आणि वडील या दोघांची सेवा समतोलपणानं करण्याला आपणाला संधी मिळेल. आई म्हणजे कुलदेवता, वडील म्हणजे खंडोबा. हे बाहेर कोण सांगत नाही. आणि जोपर्यंत खंडोबा देवीची आपण सन्मान सेवा करत नाही तोपर्यंत कुठलेच देव काम करत नाही, हे आपणाला माहीत पाहिजे. म्हणून वर्षातून एकदा खंडोबा आणि देवीला जाऊन भारतीयांनी, हिंदू म्हणवणाऱ्यांनी खंडोबा आणि देवीची सेवा करावी, हे कळकळीचं आवाहन. म्हणून वेळेला विराम करून आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू. सर्वप्रथम प्रार्थनेनंतर पहिल्या गेटनं भगिनी मौनानं समाधी औदुंबराला केवळ वळसा घालून परिक्रमा न करता दरबारात हात जोडून मधल्या गेटनं जागेवर बसतील. नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी भगिनींनंतर दरबारकडे मौनानं दर्शनाला येतील. विकलांग, अपंग यांनी सावकाशीने यावं, गर्दीत येऊ नये. आपली मुलं चुकणार नाही, हरवणार नाही याची आपण काळजी घ्यावी. आणि मौनानं आपण काही क्षण मौन पाळावं. मौनात खूप मोठी ऊर्जा आहे. मौनम सर्वार्थ साधनं. म्हणून हिमालयात अनेक लोक मौन का धारण करतात? त्यांना तो मोक्ष हवा आहे, त्यांना ती मुक्ती हवी आहे, त्यांना बरंच काय काय हवं आहे. आपण सर्वजण ग्रस्ताश्रमी आहात. ग्रहस्थाश्रमी माणसांच्या समस्या मुक्त जीवन त्यांना मिळवायचं असेल तर 24 तासातून दिवसा 1 तासभर तरी आपण मौन पाळावं. फार नाही, 1 तासभर पाळून बघा, काय होतं ते बघा. म्हणून वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.